तिकडे चोहीकडे दवबिंदूंचे पळती सडे अशी बालकवींची कविता लहानपणी आपण ऐकली. परंतु इकडे सडा पडला आहे, तो कशाचा सांगू शकाल? कमेंट करा. तर मित्रांनो, याला हिंदीमध्ये म्हटलं जाते पलाश. साधारणतः उन्हाळ्याच्या टाईमला, आता ते ऋतू आपल्याला कळते नाही की कुठल्या ऋतूमध्ये काय होते. परंतु तुम्ही जर संपूर्ण बघितलं तर किती छान पद्धतीने बहरला आहे. पळस, पलाश. हिंदीतही कविता होत्या. कवितेमध्ये सांगितलं होतं की पलाश के फूल आणि पळसाचे फुलं. आता आपण मस्तपैकी तुम्हाला दाखवू हे फ्रेश असे पळसाचे फुलं. आणि इकडे सगळे इकडे तिकडे पडले. आता काही दिवसात रंगपंचमी येईल आणि रंगपंचमीमध्ये आपण हे नॅचरल कलर न वापरता जे कलर वापरतो त्याच्यामुळे आपले स्किन प्रॉब्लेम होतात किंवा आणि वेगवेगळ्या म्हणजे चेहरा खराब होणे किंवा काय. पण हे जर कलर तुम्ही वापरले तर मित्रांनो, याचे आयुर्वेदिकही फायदे आहेत. तुमची स्किन चांगली राहते. आणि तुम्ही बघू शकता की मी आता मस्तपैकी याचा थोडासा तुम्हाला कलर दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. हे बघू शकता की तुम्ही लाल, माझे हात लाल झाले. मित्रांनो, आम्ही लहानपणी काय करायचो की हे सगळे वाळत घालायचो, जमा करून न्यायचो, वरचे सगळे तोडायचो आणि वाळत घालायचो. वाळल्यानंतर त्याला मस्तपैकी बारीक करायचो. बारीक केल्यानंतर त्याच्यात पाणी टाकायचो आणि त्याचा सगळा असा रंग बनवायचो. किती निसर्गाने दिलेली देण आहे, ज्याचा आपण कुठेही उपयोग करत नाही. मस्तपैकी याला फुलं येतात. बरेचसे पक्षी याच्यावरती घरटे करतात. तर तुम्ही बघू शकता की तिकडे तुम्हाला घरटं दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. तिकडे हे दिसतंय का वरती, हे घरटं मस्तपैकी पक्ष्यांनी घरटं केलं आहे. आवाजही तुम्ही पक्ष्यांचे बघू शकता की निरनिराळे आवाज पक्षी काढतात. त्याचबरोबर मधुमक्खी म्हणजे मधमाशा याच्या भोवती असतात. इकडे तुम्ही बघू शकता की बारीकशे म्हणजे पळसाचे फुलं उमलत आहे आणि इकडे चांगल्या पद्धतीने उमललेत. फुलपाखरेही गिरट्या घेत आहे. असा काहीसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. लहानपणीच्या बऱ्याचशा आठवणी जाग्या झाल्या, बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळाल्या. निसर्ग कधीच चुकत नाही असं म्हणतात. ते एक निसर्गाचं हे आगळं वेगळं निसर्गरम्य वातावरण मस्त वाटतं इथं आल्यानंतर आणि पळसाचे हे फुलं बघितल्यानंतर. तुम्ही जर ग्रामीण भागातले असाल किंवा तुमच्याही आठवणी जर ताज्या झाल्या असेल तर कमेंट करायला विसरू नका. तुमच्या वेळेस तुम्ही काय याचा उपयोग करायचे. हां, महत्त्वाचा म्हणजे याचा दुसरा उपयोग तुम्हाला सांगायचा राहिलाच मित्रांनो. याचे पानं तुम्ही बघू शकता की याला पळसाला 3च पानं असे म्हटलं जाते. कधी क्वचित म्हणजे एखाद्या ठिकाणी पळसाला जास्त पानं दिसतात, परंतु पळसाला पानं 3च ही एक म्हण आहे. तर ही पानं ग्रामीण भागात आपण काय करतो की याचे पत्रवाळी म्हणजे प्लेट बनवतात आणि ते म्हणजे तुम्ही बघू शकता की किती चांगलं आहे. म्हणजे त्या पत्रवळ्या बनवतात, त्यानंतर त्या पत्रवळ्या कुजून जातात. नाहीतर आपण शहरी भागात पाहतो की प्लास्टिकच्या पत्रवळ्या द्रोण आणल्या जाते आणि त्याच्यामध्ये जेवण दिल्या जाते. त्यानंतर त्या तशाच ठेवून आपल्या निसर्गाला हानी होते. परंतु याच्या पत्रवळ्या बनवल्यानंतर याच्यावरती जेवण करायचं. गुरंढोरं पण त्या पत्रवळ्या खातात आणि म्हणजे त्या नष्ट होतात. असं काहीसं अजून एक आगळं वेगळं याचं वैशिष्ट्य. आणि दुसरी गोष्ट तर झाडं आपल्याला सावली देतात. सूर्यप्रकाश म्हणजे काय म्हणतात त्याला, संश्लेषण करून कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर ऑक्सिजनमध्ये करतात. हे आपण लहानपणापासून शिकतच आलो. असो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. पक्ष्यांचे काय भारी आवाज. तर मग घेऊन येऊया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जुने व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे व्हिडिओ येतील. धन्यवाद मित्रांनो.